चंद्रपुरात एका चौकावरून राजकारण रंगलेलं आहे। चंद्रपुरात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या नावाने स्मारक उभारण्याचं काम सध्या सुरू होतं। आता आमदारांना आईच्या नावे स्मारक उभारण्याची इच्छा होणं यात काही गैर नाही, पण चंद्रपूरच्या ऐतिहासिक गांधी चौकाच्या परिसरामध्ये हे स्मारक उभार करणं आणि चौकाला अम्मा चौक असं नाव देणं आता विरोधकांना काही रुचलेलं नाहीये। नेमकं प्रकरण काय पाहूया त्या रिपोर्टमधून। चंद्रपुरात चौकाच्या नामकरणाचं राजकारण तापलं। चौकाला आमदाराच्या आईचं नाव देण्याचा प्रयत्न। काँग्रेस नेत्यांच्या विरोधानंतर चौकाच्या कामाला ब्रेक। चंद्रपुरात सध्या एका चौकाचा वाद उफाळून आलाय। अम्मा चौक असं या चौकाचं नाव, पण चौकाला आमदारांच्या आईचं नाव दिल्यामुळे हा वाद पेटलाय। चंद्रपूर महापालिकेनं भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या नावे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला। अम्मा चौकाचं नामकरण आणि स्मारकाच्या बांधकामाला सुरुवातही झाली, मात्र ऐन वेळी काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्यामुळे स्मारकाच्या कामाला ब्रेक लागला। अम्मा चौक हा नेमका वाद काय? आमदार किशोर जोरगेवार यांच्या आई टोपली विक्रीचा व्यवसाय करायच्या। गंगूबाई जोरगेवार असं त्यांचं नाव होतं आणि त्यांना अम्मा या नावाने ओळखलं जायचं। किशोर जोरगेवार आमदार झाल्यानंतरही त्यांनी व्यवसाय सुरूच ठेवला। आईच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्यात म्हणून चौकाला आईचं नाव देण्याची आणि त्यांचा पुतळा उभारण्याची जोरगेवारांची इच्छा होती। यासाठी त्यांनी सामाजिक संघटना आणि फुटपाथ संघटनांमार्फत महापालिकेकडे विनंती केली। महापालिकेनं स्थायी समितीत अम्मा चौक निर्मितीचा ठरावही पारित केला, मात्र विरोधकांनी या पुतळ्याच्या बांधकामास तीव्र विरोध केला। ही जागा पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत असल्याची विरोधकांनी निदर्शनास आणून दिलं। भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या नावाने शहरातील गांधी चौक या परिसरामध्ये स्मारक बांधण्याचं काम सध्या पालिकेकडून सुरू आहे। तर हे जे स्मारक आहे या स्मारका बांधत असल्यामुळे काँग्रेसकडून याचा विरोध मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। काल काँग्रेसचे जे अध्यक्ष आहे रामू तिवारी यांनी पालिकेत जात या स्मारकाचा सध्या त्यांनी आयुक्तांना भेटत निवेदन देऊन त्याचा विरोध केला आहे। किशोर जोरगेवार यांचे जे आई आहे ते याच ठिकाणी म्हणजे या परिसरामध्येच टोपली विकण्याचं काम करत होत्या, त्यामुळे आमदाराकडून आपल्या आईचं स्मारक या परिसरामध्ये झालं पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्यांनी महानगरपालिकेतून एक ठरावही मंजूर करत ज्या ठिकाणी त्या टोपली विकत होत्या त्याच ठिकाणावर त्यांचं स्मारक बांधण्याचं काम महापालिकेकडून सध्या करण्यात येत आहे। आमदारांच्या आईचं नाव चौकाला देणं यात काहीच गैर नाही, पण त्यांच्या आईचं समाजासाठी कर्तृत्व काय असा थेट सवाल काँग्रेसच्या वतीनं उपस्थित करण्यात आलाय। तर आईचं नाव चौकाला देता न आल्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनीही खेद व्यक्त केलाय। तसं एक स्मारक आणि पुतळा लावण्यात येणार तर आमचं म्हणणं कोणाचाही आईबद्दल आम्हाला श्रद्धास्थान आहे, पण त्यांचं समाजासाठी काय काम आहे? ते काही शहीद परिवाराचे होते का होते म्हणून एक नेताजी भवन, एक सुभाषचंद्र बोस यांच्या नावानं एवढं मोठं नेताजी भवन आहे, समोर गांधी चौक आहे, महात्मा गांधी चौक म्हणून ते एवढ्या वर्षापासून चालू आहे। तर असं अगर होत राहणार तर चौका चौकात कोणी समोसे विकत आहे, कोणी लस्सी विकत आहे, कोणी काही विकत आहे, तर त्यांच्या नावाने आम्हाला चौक करावा लागणार आहे। स्वतःला लिहिता वाचता येत नाही, कधी पोटभर जिने अन्न खाल्लं नाही ती आपल्या मुलाला म्हणते की अम्मा का टिफिन सारखा उपक्रम सुरू करून चंद्रपुरातला कोणताच माणूस उपाशी राहू नये ही भूमिका घेणाऱ्या त्या मातेचं स्मारक चौकाचं नामकरण करण्याची मागणी कोणी केली? तर ती फुटपाथ दुकानदार असोसिएशननी केली। त्या फुटपाथ दुकानदारांचा ती प्रतिनिधी होती, कष्टकऱ्यांची सेवेकरांची ती प्रतिनिधी होती। त्याला महानगरपालिकेने तो अम्मा चौक असं नाव दिलं। त्याचा काँग्रेस विरोध करत आहे आणि काँग्रेस करत नाही विरोध, काँग्रेसचे तथाकथित काही लोक आहे। हा वाद फक्त स्मारकापुरताच मर्यादित नाही, तर याच परिसरात ऐतिहासिक गांधी स्मारक असताना बाजूलाच दुसऱ्या चौकाचा घाट घालणं कितपत योग्य आहे असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। अभिषेक भटपल्लीवार, NDTV मराठी, चंद्रपूर।